श्रीकृष्ण। आज आपल्याला बनवायचं आहे मोड आलेल्या मुंगापासूनचे आप्पे आणि डोसा। याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची खूप क्षमता असते, म्हणून मोड आलेले कडधान्य हे आपल्यासाठी खूप उपयोगी असतात। 2 वाट्या मोड आलेले मूग घेतलेले आहे। हे मूग मी अगोदरच भिजू घातलेले होते। अशा पाकळ्या 2-3 आपले कढीपत्त्याचे पाने, याने काय होतं टेस्ट खूप छान येते। 5-6 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आणि थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे। आता याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे 1 वाटी रवा वापरणार आहे आणि या वाटीने रवा वापरला तर त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं। प्रमाण जर व्यवस्थित घेतलं ना तर आपला कोणताच पदार्थ हा बिघडत नाही। आणि थोडंसं फिरवल्यानंतर थोडंसं पाणी टाकून डबल ते फिरवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एक बॅटर तयार होतं आपलं छान असं। आणि चवीपुरतं मीठ टाकलं अर्धा चमचा, ते छान मिक्स करून घेतलं। आता एक आप्पे पॅन घ्यायचा। आप्पे पॅनला अगोदर थोडंसं तेल लावायचं आणि नंतर आपण आप्पे त्याच्यामध्ये सोडून द्यायचे। आता कडधान्य आलेले मूग असो, कोणतेही कडधान्य असो, जर तुम्ही मुलांना किंवा घरामध्ये सगळ्यांनाच कधी प्रमाणात दिले तर त्याच्यामध्ये अतिशय प्रमाणात असे प्रथिने असतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची त्याच्यामध्ये खूप मोठी क्षमता असते। त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतं की जे आपल्याला इतर आजार होण्यापासून वाचवतं। अशा पद्धतीने सगळे आप्पे टाकले आणि 5 मिनिटं झाकण ठेवलं आणि 5 मिनिटानंतर आपली त्याची खालची बाजू भाजलेली आहे ती उलटी करायची आणि खालून पण छान भाजून घ्यायचं। हे छान खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे तेवढी त्याची टेस्ट छान येते आणि त्याचा कुठल्याही पद्धतीचा आपल्याला त्रास होत नाही। अशा पद्धतीने दोन्ही साईड मी छान भाजून घेतले त्याच्या तेल टाकून। कधी कधी सकाळी जर तुम्हाला उठायला उशीर झाला तर मुलांना पटकन आपण टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो। आता याचाच आपल्याला याच बॅटरपासून डोसा सुद्धा बनवला जातो। तर मग एक डोसा पॅन घ्यायचा, त्याला थोडंसं ऑइल ग्रीस करायचं अगोदर आणि आपण जे बॅटर तयार केलं होतं ते अशा पद्धतीनं सर्कलमध्ये राऊंड शेपमध्ये त्याचा डोसा बनवून घ्यायचा। म्हणजे एकाच बॅटरपासून। आणि याच्यापासून जर तुम्हाला इडली बनवायची असेल तर त्याच्यामध्ये फक्त थोडासा अजून खायचा सोडा ॲड करायचा आणि इडली पात्रामध्ये याचे बॅटर टाकून द्यायचे। याची सुद्धा इडलीत पण सुद्धा तयार होते। आणि नंतर हा छान असा खालची बाजू पूर्ण भाजल्यानंतर पालटायचा, म्हणजे आपला डोसा हा क्रिस्पी होतो आणि आपण पटकन निघतो। जर तुम्ही लवकर पालटला तर तुमचा डोसा हा त्या तव्याला चिटकून राहील। अशा पद्धतीने मी काही डोसे बनवले आणि आता आप्पे पण छान भाजले दोन्ही बाजूंना, मग ते काढून घेतले आणि मी याचे 2-3 डोसे बनवले आणि काही आप्पे बनवले। मुलांनी करताच खाऊन पण घेतले होते काही। अशा पद्धतीने आपला डोसा तयार झालेला आहे। आणि अशा छान रेसिपीसाठी माझे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणि तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगत जा। आता मी तुम्हाला एक आप्पे फोडून दाखवते, बघू शकता। आतली पण बाजू खूप छान भाजलेली आहे आणि टेस्टला पण छान लागतं।